मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं। शेलार यांनी मेट्रो 3 प्रकल्पावरून शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते। प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध हा बिल्डर धार्जिणा असल्याचं शेलार म्हणाले होते। त्याला शिवसेनेनं जशास तसं उत्तर दिलंय। यावेळी शिवसैनिकांनी गिरगावमध्ये शेलार यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त केला। स्थानिक विभाग प्रमुख पांडुरंग सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात शिवसैनिकांनी शेलार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला। मेट्रो 3 प्रकल्पावरून शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या मतभेदांचं राजकारण आता आरोप प्रत्यारोपांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर रस्त्यावरचा संघर्ष सुरू झालेला आहे। शिवसेना गिरगावमध्ये रस्त्यावर उतरलेली आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेसंदर्भात केलेल्या विधानांचा समाचार घेतला जातो आहे। आपल्यासोबत सध्या दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख पांडुरंग सपकाळ आहे। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आशिष शेलारने आपल्या तोंडाला लगाम घालावं। आशिष शेलारला जर वाटत असेल की त्याच्या विरुद्ध कोण काही बोलू शकत नसेल, तर गिरगावची शिवसैनिक समर्थ आहेत। त्याची हिंमत असेल त्यांनी गिरगावला येऊन दाखवावं। आशिष शेलार म्हणतायत की मेट्रो 3 प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध हा बिल्डर धार्जिणा आहे। मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगतो की मेट्रो 3ला त्यांच्या जिकडचे लोकप्रतिनिधी बिल्डर ते त्यांना खतपाणी घालतायत। शिवसेना रहिवाशांच्या बाजूने उभी आहे, पण सरकार पुनर्वसन पाहिजे। पण आशिष शेलार असं म्हणत आहेत की गिरगाववासियांचं पुनर्वसन इकडेच होणार आहे। त्यांना कुठे आहे एकाही रहिवाशांना त्याचा प्लॅन माहिती नाहीये। जे बाधित रहिवाशी त्याचा प्लॅन माहिती नाही, कसं काय करणार? आता प्रस्ताव मंजुरीसाठी येत असताना मोका साधून शिवसेना त्याचा GR निघाला पाहिजे। GR सरकारने काढावं, लोकांचं समाधान करावं। प्रस्तावाला आमचा विरोध नाही, प्रोजेक्टला विरोध नाही, लोकांचं पुनर्वसन कुठे सांगायला पाहिजे। आम्हाला मेट्रोचा विरोध नाही आहे। आम्हाला गिरगावकरांच्या लोकांचा जो काही प्रश्न आहे तो आम्हाला महत्त्वाचा आहे। राहण्याची त्यांची व्यवस्था पहिली करा आणि मग मेट्रो तुम्ही करा। आम्हाला मेट्रोचा निषेध नाही आहे। मी काय सांगाल ताई? आमचं एवढंच म्हणणं आहे, आमची जी घरं आहेत ते आम्हाला कुठे देणार आहे याचं आम्हाला व्यवस्थित सविस्तर, आम्हाला लेखी व्यवस्थित, आमचं घर इथे उठून आम्ही तिथे जावं असे आमची घरं दे। आम्हाला असं नको की तू ध्यान देणार हे ते काही नको, आम्हाला फक्त आमची घरं हवेत। प्रकल्पाला विरोध नाहीये, मात्र सरकारकडून एक ठोस लेखी आश्वासन गिरगाववासियांना हवं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश बोईरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।